गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाचे विसर्जन होईल। तब्बल 18 तास पूर्ण झालेले आहेत आणि अजूनही विसर्जनाची मिरवणूक सुरू आहे। खरं तर लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सर्वात जास्त काळ लागतो। 30-32 तासांचा कालावधी सुद्धा याआधी विसर्जन मिरवणुकीला लागलेला आहे। आता 18 तास पूर्ण झालेले आहेत। हळूहळू ओपेरा हाऊस या ठिकाणावरून ही मिरवणूक गिरगाव चौपाटीकडे पुढे पोहोचते आहे आणि थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। काल दुपारी या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। ढोल ताशाच्या गजरामध्ये विसर्जन मिरवणूक हळूहळू पुढे सरकत होती। मोठ्या प्रमाणामध्ये हजारोंच्या संख्येने खरं तर भक्त या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। रस्त्यांवरती अक्षरशः पाऊल ठेवायलाही जागा नाही अशी परिस्थिती आता 18 तास उलटल्यानंतर सुद्धा आहे आणि आता अगदी थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाचं या विलोभनीय मूर्तीचं विसर्जन होणार आहे। गिरगाव चौपाटीच्या दिशेने ही मिरवणूक निघालेली आहे। ओपेरा हाऊसच्या इथून पुढे जात असताना ही अलोट गर्दी रस्त्यावरती आपण पाहतोय। काल दुपारी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आणि त्यानंतर अद्याप लालबागच्या राजाच्या या मूर्तीचं विसर्जन झालेलं नाही। 18 तास पूर्ण झालेले आहेत विसर्जन मिरवणूक सुरू होऊन आणि आता गिरगाव चौपाटीवरती अगदी थोड्या वेळामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। 10 दिवसांची सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं। काल अनंत चतुर्दशी होती आणि विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली, मात्र अद्यापही लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं नाहीये। काल दुपारी सुरू झालेली मिरवणूक रात्री सुद्धा अविरतपणे सुरू होती आणि तोच उत्साह आता सकाळी सुद्धा या गणेश भक्तांच्या चेहऱ्यावरती दिसून येतोय। आता तो क्षण जवळ आलेला आहे ज्या क्षणी लालबागचा राजा आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देत त्याच्या घरी जाणार आहे। गिरगाव चौपाटीवरती त्याचं विसर्जन होईल आणि या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आलेले हे सगळे गणेश भक्त आता आपण पाहतोय। मुंबईच्या रस्त्यांवरती विसर्जनाच्या दिवशी अशीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते। गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीवरती मोठ्या प्रमाणामध्ये गणपतीचं विसर्जन होतं। सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्ती आणि घरगुती गणेशोत्सवाच्या मूर्तींचं विसर्जन या ठिकाणी होत असतं। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती आता अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये पुढे मार्गस्थ होतानाची ही दृश्य आपण पाहतोय। आता गिरगाव चौपाटीच्या दिशेनं या विसर्जन मिरवणुका पुढे सरकतात आणि त्यानंतर या गणपती बाप्पाचं विसर्जन होईल। एकीकडे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची दृश्य आणि मुंबईमधल्या इतरही विसर्जन मिरवणुकांची ही दृश्य आपण पाहतोय। खरं तर गणेश मंडळांच्या या भव्य मूर्ती विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर सुद्धा त्यांची काळजी घ्यावी लागते, कारण अतिशय भव्य अशा ह्या मूर्ती असतात, त्यामुळे त्यांना कोणतीही हानी होऊ नये या दृष्टीनं अगदी हळूहळू ही विसर्जन मिरवणूक पुढे सरकत असते आणि सोबतच भक्तांची तोबा गर्दी रस्त्यावरती असते। त्यांचा तो उत्साह, फुलांची गुलालाची उधळण, ढोल ताशाचा गजर आणि त्यामध्ये नृत्य करणारे हे सगळे भक्त, त्यामुळे हे मिरवणुका हळूहळू पुढे मार्गस्थ होत असतात आणि आता अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये विसर्जन मिरवणूक आलेली आहे। गिरगाव चौपाटीच्या दिशेनं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या या मूर्ती पुढे सरकतानाची ही दृश्य आपण पाहतोय। 18-19 तास चाललेली ही मिरवणूक आता गणपती बाप्पाचं विसर्जन, लालबागच्या राजाचं विसर्जन आणि इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे। मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीनं 10 दिवस अतिशय उत्साहामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये या गणेशाची पूजा अर्चा करण्यात आली आणि अनेक लोक दर्शनासाठी रोज येत होते। प्रचंड मोठ्या रांगा इथे पाहायला मिळत होत्या। सर्वसामान्यांपासून राजकीय व्यक्ती, सेलिब्रिटी या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनाबरोबरच इतर मूर्तींच्या दर्शनासाठी सुद्धा पोहोचत होते। एकीकडे मुंबईतल्या लालबागच्या विसर्जनाची ही मिरवणूक, तर दुसरीकडे अद्याप पुण्यामध्ये सुद्धा विसर्जनाची मिरवणूक सुरू झालेली आहे। खरं तर पुण्यामधल्या विसर्जन मिरवणुकीला सुद्धा प्रचंड काळ लागतो, त्यामुळेच यावर्षी मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन लवकर व्हावं, जेणेकरून इतर विसर्जन मिरवणुकांच्या मध्ये अडथळा निर्माण होऊ नये या दृष्टीने नियोजन करण्यात आलेलं होतं। तरी सुद्धा अद्यापही या विसर्जन मिरवणुका सुरू असल्याची दृश्य आपण पाहतोय। एकीकडे पुण्यात सुद्धा प्रचंड गर्दी विसर्जन मिरवणुकीमध्ये आणि दुसरीकडे मुंबईत सुद्धा तितकीच मोठी गर्दी
आता अगदी थोड्याच वेळामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे। जुई जाधव आपल्याशी बोलतायत। जुई, लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणुकीला तब्बल 18 तास लागलेले आहेत। आता आणखीन किती काळ लागेल गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचायला? अगदीच आपण पाहतोय की लालबागचा राजा जो मुंबईचा खरं तर एक प्रसिद्ध मंडळ आहे, त्याला 24 तास लागतात विसर्जन मिरवणुकीसाठी। तो लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकी सोहळ्यापर्यंत 18 तास झाले आहेत। आता अगदी ओपेरा हाऊसवर पोहोचला आहे। काही मिनिटातच खरं तर गिरगाव चौपाटीपर्यंत हा गणपती येईल। मात्र गिरगाव चौपाटीपर्यंत येईपर्यंत त्याला वेळ लागू शकतो, कारण का भाविकांची गर्दी पहाटेपासूनच लालबागच्या राजाचं येण्यासाठी उपस्थित झाली आहे। त्यामुळे सकाळी 8:30 ते 9 वाजेपर्यंत तराफ्यावर गणपती चढेल आणि मग त्यानंतर समुद्रामध्ये जाऊन गणपतीचा जो पुढचा भाग आहे विसर्जन सोहळा तो पार पडेल। मात्र आपण पाहतोय की अजून काही अर्धा ते पाऊण तास लागू शकतो गणपतीला गिरगाव चौपाटीच्या प्रमुख जे प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी। मात्र भाविकांची गर्दी पहाटेपासूनच इथे ओसंडून वाहिलेली आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। दीपाली जुई, लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणुकीची दृश्य तर आपण पाहतो, सोबतच इतर काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती सुद्धा या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। कोणकोणत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विसर्जन मिरवणूक अद्याप पूर्ण झालेली नाहीये, मूर्त्यांचं विसर्जन होणं बाकी आहे? अनेक गणपती असे आहेत ज्यांचे होणं बाकी आहे। आपण जर पाहिलं तर मग लालबागच्या राजाचे विसर्जन येत्या 1 ते 2 तासामध्ये गिरगाव पर्यंत पोहोचला गणपती। मात्र गिरगावचा राजा हा गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचला काही क्षणातच समुद्रामध्ये देखील त्या गणपतीला नेण्यात येईल। परंतु आपण पाहतोय चिंचपोकळीचा चिंतामणी आहे, असे काही मोजके गणपती आहेत ज्यांचं विसर्जन अजूनही होणं बाकी आहे। निश्चित जुई, ज्यांना ज्यांना लालबागच्या राजाचं दर्शन हे गेल्या 10 दिवसांमध्ये मिळालेलं नाहीये ते आज गिरगाव चौपाटीवरती पोहोचून या लालबागच्या राजाचं अखेरचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच ही प्रचंड मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। जुई, या विसर्जन मिरवणुकीचे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे आणि या संदर्भातली माहिती देत आहेत माझ्या सहकारी रेवती हिंगवे। जवळपास 12 ते 24 तासापासून पुण्यातली मिरवणूक ही काही थांबलेली नाहीये आणि आता आपण माझ्या मागे बघतोय, आता आपण त्याच अलका टॉकीज चौकामध्ये आहोत, जिकडे काल दुपारच्या सुमारास मानाचे 5 गणपती, दगडूशेठ आणि इतर जे काही मुख्य गणपतीचे विसर्जन मिरवणूक होते ते देखील पार पडल्या। खरं तर आता आपण बघतोय की जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत आणि तरी पण त्याच उत्साहात बाप्पाचे विसर्जन मिरवणूक ही सुरू आहे। आत्तापर्यंत या चौकातून जवळपास 90 मंडळं ही पास झालेली आहेत, इकडनं गेलेली आहेत विसर्जनासाठी। तरी अजून किती बाकी आहेत याच्यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे। आपण बघू शकतोय त्या दृश्यांमधनं की पोलीस वारंवार सूचना देत आहेत, पटपट पुढे जाण्यासाठी सूचना देत आहेत, कारण आता आपल्याला माहिती आहे की पुण्याची जी विसर्जन मिरवणूक आहे ती नेहमीच तासनतास ही चालत असते। जवळपास 40 ते 42 तास ही पुण्याची विसर्जन मिरवणूक चालू असते, पण तसं यावर्षी होऊ नये म्हणून वेगवेगळं नियोजन हे करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे असं अपेक्षित आहे की यावर्षी लवकर विसर्जन मिरवणूक होईल। तर आपण बघतोय की जो भाऊसाहेब रंगारी गणपती आहे तो दरवेळेस रात्री 11 वाजता अलका टॉकीज चौकात सामील होतो, सहभागी होतो विसर्जन मिरवणुकीसाठी। पण यावेळेस जवळपास 3 वाजून गेले होते पहाटेचे, अलका टॉकीजमध्ये त्याचं आगमन झालं आणि पुढच्या 20 ते 25 मिनिटात खरं तर विसर्जन झालं। तर आता पुन्हा एकदा असा प्रश्न उपस्थित होतोय की नेमकं परत दरवर्षीसारखा उशीर होईल की नाही। वर्षा जुई, खरं तर नियोजन करण्यात आलेलं होतं, पुण्यामधल्या विसर्जन मिरवणुका लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या दृष्टीनं बैठका घेतल्या गेलेल्या होत्या आणि
सूचनाही करण्यात आलेल्या होत्या, मात्र तरी सुद्धा इतका मोठा काळ लागण्याचं नेमकं कारण काय? आपण खरं तर बघतोय वर्षा की वेगवेगळे कारणं आहेत त्याला. मध्ये काही खोळंबा झाला होता, काल संध्याकाळचीच गोष्ट आहे. खोळंबा झाला होता, त्यामुळे जवळपास जो कसबा गणपतीने 1 ते 1.5 तास कव्हर केलेला होता, 1 ते 1.5 तास लवकर विसर्जन झालेलं होतं. तिकडे सगळा खोळंबा झाला. त्यासोबतच जे स्थिर वादन आहे ते स्थिर वादन पथकं आहेत तसंच करत आहेत. त्यामुळे आपण बघतोय की थोडासा विसर्जन मिरवणुकीला विलंब होत आहे. तर कधी ॲम्ब्युलन्सेसमधनं जात आहेत, तर कधी एक छोटीशी आगीची घटना देखील घडलेली होती इकडे. तर अशा विविध कारणांमुळे आणि जी येणारी गर्दी आहे त्या गर्दीतून मोठमोठाले रथ आणि देखावे काढणं हे एक टास्क झालेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच जे दरवेळेसचं चित्र आहे ते काहीसं स्पष्ट इथे दिसून येते. वर्षा, जुई, तू आता म्हणालीस की भाऊसाहेब रंगारी हा गणपती दरवर्षी 11 वाजेपर्यंत अलका चौक परिसरामध्ये येत असतो, मात्र यावर्षी 3 वाजले तेव्हा हा गणपती या ठिकाणी चौकामध्ये आलेला होता. याचं कारण काय? इतका उशीर का लागला? खरं तर भाऊसाहेब रंगारी हा खरं तर भारतातील पहिला सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती आहे. दरवर्षी जेव्हा सगळे मानाचे 5, त्यानंतर पुणे महानगरपालिका, त्वेष्टा कासार, दगडूशेठ, त्यानंतर भाऊसाहेब रंगारी हे निघतात. पण यावर्षी तसं नसून जेव्हा दगडूशेठ इकडनं अलका टॉकीज चौकातनं विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाले, तेव्हा भाऊसाहेब रंगारी त्याच्या मूळ स्थानावरच निघालेले नव्हते आणि बेलबाग चौकात बराच वेळ अडकून पडलेले होते. त्याचं कारण असं समजतंय की जे दुसरे सार्वजनिक मंडळ आहेत त्यांनी तिकडे पहिले जाण्यास प्राधान्य दिलं. त्यामुळे भाऊसाहेब रंगारी कुठेतरी अडकून पडल्यासारखं झालेलं होतं. त्यामुळे यावर्षी नेहमीपेक्षा विलंब हा भाऊसाहेब रंगारीला झालेला होता. निश्चित. तर पुण्यामधली आणि मुंबईमधली विसर्जन मिरवणुकांची ही दृश्य आपण पाहतोय. हळूहळू विसर्जन मिरवणुका पुढे सरकतात. गिरगाव चौपाटीच्या दिशेनं या विसर्जन मिरवणुका मुंबईमधल्या पुढे सरकतानाची दृश्य. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे हे मूर्ती सगळ्या आपण आता या दृश्यांमध्ये पाहतोय. तर एकीकडे पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुका आता अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये पोहोचलेल्या आहेत. मानाचे काही गणपती आणि यासोबतच जे महत्त्वाचे सार्वजनिक गणेशोत्सवांचे मूर्ती आहेत ते सुद्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये विसर्जन मिरवणुकीपर्यंत आलेले आहेत आणि हळूहळू आता या ठिकाणची गर्दी सुद्धा पांगायला सुरुवात झालेली आहे. मात्र तरी सुद्धा अनेक भाविक आहेत, अनेक भक्त आहेत आणि या विसर्जन मिरवणुकामध्ये सहभागी होणारे जे सगळे लोक आहेत, उत्साही तरुण मंडळी आहेत, ते अद्यापही या ठिकाणी आहेत. विसर्जन मिरवणुका अद्याप सुद्धा पुणे आणि मुंबईमध्ये सुरू आहेत. ढोल ताशा पथकाचं वादन सुरू आहे, गुलालाची उधळण केली जाते आणि अगदी आता काही क्षणामध्ये, काही काळामध्ये या सगळ्या गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे. तर आता मुंबईमधल्या विसर्जन मिरवणुकीची दृश्य आपण पाहतोय. उमरखाडीचा राजा आता हळूहळू गिरगाव चौपाटीच्या दिशेनं जातानाची ही दृश्य आणि पाठीमागे आणखीनही गणेश मंडळांच्या काही महत्त्वाच्या मूर्ती आहेत, त्या सुद्धा या गिरगाव चौपाटीच्या दिशेने येतानाची दृश्य आपण पाहतोय. तर दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुका अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये पोहोचलेल्या आहेत. आता या गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे, आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि प्रत्येकालाच 10 दिवसांची सेवा केल्यानंतर हा क्षण अतिशय कठीण असतो, भावनिक असतो. मात्र ज्या सेवाभावाने आपण या बाप्पाची सेवा केली त्याच प्रेमाने या बाप्पाला अखेरचा निरोप देऊया अशी भावना सुद्धा प्रत्येकाची असते आणि म्हणूनच हा उत्साह मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर सगळ्याच शहरांमध्ये आणि विविध गावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रेवती, खरं तर आणखीन एक बातमी अशी सुद्धा आलेली होती की काल रात्री जेव्हा 12 नंतर डीजेचं वादन बंद करण्यात आलेला होता, डीजे बंद करण्यात आलेला होता, त्यानंतर खरं तर या मिरवणुका रेंगाळल्या आणि पहाटे 6 वाजता जेव्हा पुन्हा परवानगी दिली गेली डीजे वाजवायला, तेव्हा पुन्हा एकदा या मिरवणुका सुरू झालेल्या होत्या. असं काही घडलं होतं? तृप्ती, खरं तर असं घडलेलं होतं की जवळपास 12 नंतर
डीजेला आणि डीजेला परवानगी नाही आहे. जे पारंपरिक वाद्य आहे म्हणजेच ढोल ताशा किंवा बँड झालं त्यालाच फक्त परवानगी आहे. त्यामुळे जे कुठले बाकीचे जे मंडळ आहेत ज्यांनी डीजे वाजवण्याचा प्रयत्न केला होता किंवा ज्यांनी नियमांचं पालन केलं नव्हतं त्यांना त्वरित बंद करण्याचे आदेश हे पोलिसांकडनं देण्यात आलेले होते. आपण बघू शकतो की माझ्या उजव्या हातालाच पोलीस मदत कक्ष केंद्र आहे. तिकडे सगळे जे बडे अधिकारी आहेत ते तिथे काल सकाळपासून बसलेले आहेत आणि ते सगळे सूचना वारंवार देत आहेत. खरं तर त्यांनीच हे निदर्शनास त्यांच्या आलं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की जो डीजे आहे तो 12 नंतर वाजवला जाणार नाही, ते नियमामध्ये बसत नाही. त्यामुळे जे रात्री 12 नंतर जे कुठले डीजे वाजले त्यांना त्वरित थांबवण्यात सांगितलं होतं. वॉर्निंग्स देण्यात आलेले होते पण कारवाई अशी काही झाली नाही, पण वॉर्निंग तर नक्कीच देण्यात आलेले होते. जुई, तू दाखवतेस त्या दृश्यांमध्ये आता काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती आपण पाहतो. यांचं वर्णन करू शकतेस? कोणत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या या मूर्ती आहेत? खरं तर पुण्यामध्ये अनेक सार्वजनिक गणपती मंडळं आहेत आणि त्या अनुषंगाने आता जशी सुरुवात विसर्जन मिरवणुकीची होते ती होते मानाच्या 5 गणपतीपासनं आणि नंतर जे शहरातले मुख्य गणपती आहेत त्याच्यापासनं ती पुढे चालत राहते. आता हे जे आपण मिरवणुका बघतोय ते जे मंडळ बघतोय ते अनेक विविध भागातले शहरातले जे विविध भाग आहेत मग ते टिळक रोडवरचं असू दे किंवा स्वारगेटमधले असू दे असे विविध भागातले ज्या मंडळं आहेत त्यांची ही विसर्जन मिरवणूक आत्ता आपण सध्या बघतोय. सकाळी 6 वाजता डीजेची परमिशन सुरू होते. त्यामुळे जे डीजेवरती मंडळं आहेत किंवा जे डीजे वाजवणारे मंडळं आहेत त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासूनच डीजे वाजवायला सुरू केलेले. तृप्ती, निश्चित धन्यवाद संपूर्ण माहिती करता. तर मुंबई आणि पुण्यामधल्या विसर्जन मिरवणुका आपण पाहतोय. एकीकडे गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मुंबईमधल्या या विसर्जन मिरवणुका पुढे पुढे सरकत आहेत तर पुण्यामधली विसर्जन मिरवणुकांची दृश्य खरं तर लवकरात लवकर यावर्षी विसर्जन पूर्ण व्हावं अशी पोलिसांची अपेक्षा होती आणि त्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेलं होतं. मात्र या उत्सवामध्ये सहभागी होणारे जे भक्त असतात त्यांचा उत्साह इतका होता की यावर्षी सुद्धा विसर्जन मिरवणुकांना तितकाच वेळ लागणार असं दिसून येत आहे.